नमस्कार, मी भीमराव बरकडे. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा लोकप्रिय मराठी न्यूज चॅनल माझा इंडिया न्यूज. संत रोहिदास रिक्षा स्टँड पिंपळे गुरव यांच्यातर्फे पानपोई उद्घाटन सोहळा. जिजाऊ उद्यान चौक, मराठी मनपा शाळेच्या समोर पिंपळे गुरव. माननीय उद्योजक व वृक्षमित्र श्री अरुण भाऊ पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न. यावेळी उपस्थित अरुण भोसले यांच्या हस्ते उद्योजक अरुण पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तम सकटे, विलास थोरात, बबन काळे, पत्रकार भीमराव बरकडे, सतीश झोंबाडे, माजी सैनिक उत्तम सिकरे साहेब, बाबा कांबळे यांचे प्रतिनिधी, तसेच समाजसेविका रोहिणीताई देवकर, प्रथम बनसोडे, शहाजी कुशेकर, अरुण वाघमारे, ओवाळ साहेब, सचिन देडे, पूर्वा देडे, कविता बनसोडे आदी मान्यवरांच्या उपस्थित पानपोईचे उद्घाटन करण्यात आले. माननीय उद्योजक अरुण शेठ पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पानपोईचे उद्घाटन झालेले आहे आणि ते सर्व नागरिकांना या ठिकाणी त्या पानपोईचा लाभ होणार आहे. पूर्ण पडत आहे. या ठिकाणी महानगरपालिकेची शाळा आहे. हे लहान लहान विद्यार्थी आहेत ज्यांना घरी जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. मुलांनी त्यांना ताप लागल्यानंतर त्यांना पाणी प्यायची झालेलं त्याचं थंड बकेटचे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. संत रोहिदास यांच्या वतीनं बसवण्यात आलेली आहे आणि संबंधीय उद्योजक जागृती पवार यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं असे मी जाहीर करतो आणि सर्वांना लाभ द्यावा आणि या ठिकाणी अक्षय आहे. आपल्या साडेतीन मुहूर्तातला एक चांगला दिवस मानला जातो गुढीपाडव्याप्रमाणे. तसं संत रोहिदास रिक्षा स्टँड जो हा मित्र परिवार आहे, पुढचे काही भोसले, थोरात भाऊ आमचे मित्र आहेत, या सर्वांच्या वतीनं पानपोई केली म्हणून नाही, पण त्यांचं हमेशा समाजाबद्दल दायित्व असतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. माता भगिनी असेल, युवक असेल, त्यांना कसा रोजगार देता येईल, त्यांच्यासाठी आपण आपलं छोटंसं जीवन जगत असताना आज आपण जरी छोटं असलो तर आपण मोठ्या मनाने कोणाला तर हाताला रोजगार देण्यासाठी आता आपल्या माता भगिनीनं कालच सांगितलं मला किंवा महिला बचत होतं, खूप छान केलं. आम्ही आपलं पुन्हा फुलाची पाकळी सहकार्य करू. काय असतं, आपण जीवन जगत असताना जगायचं म्हणल्यानंतर सर्व जीवन जगत असतं, पण आपल्या छोट्याच्या संसारातून, छोट्या व्यवसायातून आपण इतरांसाठी मानण्याचा मोठेपणा दाखवून हे जे आपले सामाजिक कार्यक्रम करत आहात हे एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे. आणि पानपोई पुरतच नाही, वर्षभर पाहिलं तर काही ना काही नेहमी आपले सतत कार्यक्रम चालू असतात आणि समाज परिवर्तन होण्यासाठी असतात. मी पाहिलंय की आम्ही थोडंफार 5-10% राजकारणाचा भाग घेऊन करत असं हे परमेश्वरला माहित आहे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे, उद्योजक आहे, पण तुमचं हे निस्वार्थीपणे काम आहे. ही सेवा तुमची माऊलीपर्यंत पोहोचणार आहे, संत रोहिदास महाराजापर्यंत पोहोचणार आहे, कारण त्यांचे विचार आज आपण समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, जिजाऊ माता असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे जे महापुरुष होऊन गेलेले आहेत यांनी अशा छोट्या छोट्या कामापासूनच समाज प्रतीर्थ ह्या भावना ठेवून काम केलेलं आहे. म्हणून आज त्यांची आपण जयंती साजरी केली जाते, त्यांचे उत्सव साजरे केले जातात, त्यांच्या नावावरती आपण पानपोई असेल अनेक सामाजिक कार्यक्रम देतो. त्याच प्रकारे आज हे चांगलं पाणी आणि वाणी म्हणतात त्यातलाच भाग. आज माणसाला एखाद्या दिवस जेवण नसेल चालत पण पाण्याची गरज असते, कारण आज परिस्थिती अशी माणसाला 2 तास जर पाणी नाही मिळालं तर बोलता येत नाही अशी परिस्थिती आहे. कारण एवढं उष्णता वाढलेली आहे, टेम्परेचर आज पुण्यासारख्या शहरामध्ये 40, 42, 45 पर्यंत गेलेले आहे. तर आज आपण सर्वच आपले थोरात भाऊ, काळे भाऊ, भोसले भाऊ, आमचे मित्र सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम जो घेतलेला आहे असेल मोठ्यावरती आणि ते पाणी आणि वाणी म्हणजे हा सेवेचा कार्य मोठा हातात घेतलेला आहे. असंच आपल्या हातून सेवा करत राहू आणि आपण संत रोहिदास महाराजांचे विचार समाजात विस्तृत समाज प्रबोधन करून समाजापर्यंत पोहोचवून त्यांचे विचार आपण 1% जरी आत्मसात केले तर त्यांचा 100% विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासारखे. तर अशा माध्यमातून आपण असंच कार्यक्रम घेत जावा. आपण पुन्हा फुलाची पाकळी जेवढे शक्य तेवढं आपण सहकार्य करू.
पुण्याच्या आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. पुण्याच्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बाबा या ठिकाणी आज संत रविदास रिक्षा स्टँड पानपोईचं उद्घाटन प्रसंगी आज अरुण शेठजी पवार, उपस्थित सर्व भोसले साहेब, शिकरे साहेब, बबनजी काळे, उत्तमजी सक्ते आणि साहेब आणि सर्वच मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यांच्याबद्दल सर्वांचे आभार मानून या कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यावेळी उपस्थितीत असणाऱ्या सर्व मान्यवरांचा संत रोहिदास रिक्षा स्टँडच्या वतीने सत्कार करण्यात आला. माझा इंडिया न्यूज, राजमाता जिजाऊ उद्यान चौक, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड.